नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LLB 3 इयर्स 2026 साठी ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, त्यानंतर खूप काही मिस्टेक जर तुमच्या असतील, जसं नेममध्ये काही प्रॉब्लेम असेल, डी-ओ-बीमध्ये चुकून तुम्ही चेंजेस म्हणजे चुकून चेंज नाही करता आलं असेल किंवा कोणत्याही मिस्टेक केल्या असतील, तर अशा पद्धतीने तुम्ही ते चेंजेस करू शकता. त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्या पद्धतीची ऑफिशियल अपडेट सुद्धा आलेली आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर जर आपण बघितलं, हायर एज्युकेशन यावरती क्लिक करा. 8 मार्च 2026 याची अपडेट आहे. एडिट द फॅसिलिटी कॅन्डिडेट्स रजिस्टर LLB 3 इयर्स 3 इयर इंटिग्रेटेड कोर्स 26-27 साठी. म्हणजे तुम्हाला एडिट करायचं असेल, काही चेंजेस करायचे असतील, तर काय चेंजेस करू शकता? कोणत्या गोष्टी चेंजेस करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन जेव्हा तुम्ही देण्यासाठी जाणार, त्यावेळी हॉल तिकीटमध्ये किंवा तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. आणि हे चेंजेस कशासाठी करायचं आहे, का करायचं आहे, त्याची माहिती तुम्हाला पुढे मी देतच आहे. ओके. ही नोटीस जर ओपन केली आपण, तर याच्यामध्ये LLB 3 इयर्स बी-पी-एड किंवा बी-एड, एम-एड या कोर्ससाठी सुद्धा ही नोटिफिकेशन आहे. प्रॉपरली आपण LLB 3 इयर्ससाठी बघत आहोत, की पेड द रजिस्ट्रेशन फी जी काही तुम्ही पेड केली असेल रजिस्ट्रेशन फीज वगैरे. सो याच्यामध्ये लिहिलेलं आहे, की अकॉर्डिंगली कन्सिडर द रिक्वेस्ट ऑफ सेड कॅन्डिडेट्स आर बीइंग गिव्हन ॲन अपॉर्च्युनिटी टू चेंज द डिटेल्स मेन्शन बिलो इन ॲप्लिकेशन फॉर्म. आता यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव बरोबर आहे, डी-ओ-बी बरोबर आहे, फोटोग्राफ बरोबर आहे, सिग्नेचर बरोबर आहे, ओके. जेंडर प्रॉपरली टाकलं असेल म्हणजे मेल आहे तुम्ही तर मेलच टाकला असाल. चुकून जर फिमेल झालं असेल, तर या गोष्टी कशा पद्धतीने चेंजेस करायच्या आहे त्याची माहिती तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांचं नावामध्ये प्रॉब्लेम असेल, ते नाव चेंज करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचं डेट ऑफ बर्थमध्ये प्रॉब्लेम असेल, ते यामध्ये डेट ऑफ बर्थचं चेंजेस करू शकतात. फोटोग्राफ चेंजेस करायचा आहे, फोटोग्राफ करू शकता. सिग्नेचर चेंज करायचं असेल, तर सिग्नेचर सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. ओके. सो नॉर्मली आता याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं या 4 ज्या गोष्टी आहेत किंवा या ज्या 5 ज्या गोष्टी आहेत, एखाद्या विद्यार्थ्याचं सर्व बरोबर असेल, तर त्याने काहीही चेंजेस करायची गरज नाहीये. त्यांचं हॉल तिकीटवर जे नाव आहे ते प्रॉपरली येऊन जाईल. बरं, ज्या विद्यार्थ्यांचं नाव चेंजेस करायचं असेल, कारण की तुम्ही जेव्हा हॉल तिकीट घेऊन जेव्हा कॉलेजमध्ये तुम्ही एक्झामिनेशनसाठी जाणार आहात, सेंटरला जाणार आहात, तेव्हा सेंटरला तुमचं नाव चेक केलं जातं, डी-ओ-बी चेक केलं जातं, फोटोग्राफ जे तुमच्या हॉल तिकीटवर असणार आहे, ते प्रॉपरली चेक केलं जातं विथ तुमच्याकडे पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल, या सर्व गोष्टी प्रॉपरली चेक केलं जातं. त्यानंतरच तुम्हाला एंट्री दिली जाते एक्झामिनेशनसाठी. सो ज्या विद्यार्थ्यांचे चेंजेस करायचे असेल, ते डेफिनेटली चेंजेस करू शकता. कधीपासून चेंजेस करायचे आहेत? उद्यापासून तुम्ही चेंजेस करू शकता. द पिरियड फॉर मेकिंग अबाउट द चेंजेस, पेइंग द रजिस्ट्रेशन फीज इन बिटवीन 9th मार्च 2026 टू 11th मार्च 2026. म्हणजे उद्यापासून हे तुम्ही चेंज करू शकता. ड्युरिंग दिस पिरियड कॅन्डिडेट्स शुड करेक्ट देअर डिटेल्स मेन्शन अबाव ॲप्लिकेशन फॉर्म थ्रू देअर ओन लॉगिन. कशा पद्धतीने लॉगिन करायचं आहे, कशा पद्धतीने चेंज करायचं आहे, हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ओके. सो या चेंजेस ज्या विद्यार्थ्यांना करायचे आहेत, कशा पद्धतीने चेंजेस करायचे आहेत, ते तुम्हाला सांगतो मी. एखाद्या विद्यार्थ्याचं सर्व काही प्रॉपर डिटेल्स हे प्रॉपर असतील, त्यांना चेंजेस करायची गरज नाही आहे. आणि चेंज चेंज करण्यासाठी कोणती डेट्स आहे? 9 मार्च म्हणजे उद्यापासून जे डेट चालू होईल, ते 11 मार्चपर्यंत ही तुमची डेट आहे. त्या डेटमध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. ओके. आता आपण बघूया, कशा पद्धतीने तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. आपण सी-ई-टीच्या ऑफिशियल वेबसाईटला आलो आहोत. ही जी वेबसाईटची लिंक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली जाईल. त्यामधून डायरेक्ट क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला सी-ई-टी एक्झामिनेशन पोर्टल याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं जे रजिस्टर ईमेल आयडी तुम्ही टाकलेला आहे, जे तुमच्याकडे असेल आणि पासवर्ड हे तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आणि साइन इन बटनवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं
लॉग इन केल्याच्या नंतर इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने दिसतं. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला सी रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही कोणत्या इयर्सला म्हणजे एल-एल-बी 3 इयर्सचं आपण बघत आहोत, तर तुम्हाला इथे स्क्रोल डाउन करायचं आहे. ओके. आणि इथे दिसत आहे तुम्हाला एल-एल-बी 3 इयर्स सी-ई-टी 2026 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीची विंडो तुम्हाला ओपन होईल. रजिस्ट्रेशन क्लोज कारण मी यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे. ओके. तुम्हाला तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, तुम्ही पेमेंट फीज पे केलेली आहे. तुम्हाला ते बेसिक डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. बेसिक डिटेल्सवरती क्लिक केल्याच्या नंतर जे तुम्हाला चेंजेस करायचे असेल, नेममध्ये चेंजेस असेल तर प्रॉपरली नेम टाका. जर तुम्हाला डी-ओ-बीमध्ये करेक्शन करायचं असेल, डी-ओ-बी करेक्शन करू शकता. तुमचा फोटो तुम्हाला चेंजेस करायचे असेल, प्रॉपर नसेल ते करू शकता. सिग्नेचर प्रॉपर नसेल ते करू शकता तुम्ही. ओके. हे सर्व प्रॉपरली चेक केल्याच्या नंतर तुम्ही सेव्ह बटनवरती इथे बेसिक डिटेल्स आहेत. सेव्ह बटनवरती क्लिक करा. तुमचे जे काही रजिस्ट्रेशन जे तुमचं बेसिक डिटेल्स आहे ते प्रॉपरली तुमचं फिलअप होऊन जाईल. ओके. तशा पद्धतीने तुम्हाला सर्व रजिस्ट्रेशन म्हणजे जे काही नावची डिटेल्स वगैरे आहे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपरली करायचं आहे. ओके. प्रॉपरली झाल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्टली हे बटन म्हणजे जे काही ऑप्शन आहे ते तुम्ही लॉग आउट करू शकता तुमची प्रोफाईल. ओके. त्या पद्धतीने तुम्हाला प्रॉपरली करायचं आहे. ओके. यामध्ये काही डाउट असतील, यामध्ये काही प्रश्न असतील, तर नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. ओके. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. एडिटिंग फॅसिलिटी विंडो ही ओपन झालेली आहे. कशा पद्धतीने चेंजेस करायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. काही डाउट असतील तर कमेंट सेक्शनला विचारा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुमच्या शेअर करा. तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही इन्फॉर्मेशन भेटून जाईल. ओके. थँक सो मच.